गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आमचा फुकेटमधला आहे 5th डे, म्हणजे टोटल टूरचा 5th डे आहे. फुकेटमधला 3rd डे आमचा. आणि आज आमचं चेकआउट आहे इथून. आणि आम्ही चेकआउट करून लगेच इथं यांच्या स्टोअरला ठेवून आम्ही जाणार आहे सिटी टूरसाठी. लास्ट आमचा सिटी टूर आहे. तर फुकेट सिटी टूर झाल्यानंतर आमची संध्याकाळी रात्री फ्लाईट आहे. तर तुम्ही आमचा ब्लॉग कंटिन्यू करा. ब्रेकफास्ट करून वरती आम्ही रूममध्ये आलो आहे आणि आता आमचे लगेच त्यांच्या स्टोअरूमला ठेवण्यासाठी चाललो आहे. तिथूनच आम्हाला आता खाली लॉबीमध्ये कार पिक करायला येईल. चॉकलेट ड्रिंक एक आम्ही घेतलं आहे. हां, आम्ही पण यूट्यूबला बघितलेलं थायलंडमधलं फेमस आहे चॉकलेट ड्रिंक. तर आम्ही पण आता ट्राय करतो. तर आम्ही पोहोचलो आता बिग बुद्धामध्ये सिटी टूरमधून. तर निघालो आहे आम्ही आता. बघूया कसं आहे बिग बुद्धा. हा स्टॅच्यू थायलंडमधल्या फुकेतमध्ये आहे. या स्टॅच्यूची हाईट 45 मीटर आहे आणि ही गौतम बुद्धांची बसलेली मूर्ती आहे. या मूर्तीला मारवीच्या मूर्ती असं पण म्हणतात. इथून फुकेट सिटीचा व्ह्यू किती आय कॅप्चरिंग दिसतोय बघा. आपण आलो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, म्हणजे चलॉंग टेम्पलला. या एरियामध्ये पण 5 प्रकारचे टेम्पल आहेत आणि एक स्टॅच्यू. असे टोटल 6 टेम्पल आहेत. हे टेम्पल फुकेटमध्ये बाकी असणाऱ्या 29 टेम्पलपेक्षा जास्त इम्पॉर्टंट बुद्धिस्ट टेम्पल मानलं जातं. देन आम्ही विजिट केलं ओल्ड फुकेट. इथे तुम्ही बघू शकता आपलं गोवा वाईबचं आहे एकदम. गोव्यासारखे कलरफुल घरं आहेत इथे.
आता आम्ही पोचलो आमच्या मोस्ट अवेटेड पॉईंटला म्हणजेच टायगर किंगडममध्ये. इकडची सर्व प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही आता आतमध्ये पोचलो आहे. इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टायगर्स आहेत, म्हणजे मीडियम टायगर, लार्ज टायगर, स्मॉल टायगर्स असे वेगळे वेगळे टायगर आहेत आणि आम्ही आलो लार्ज टायगर सेक्शनमध्ये. तुम्ही बघू शकता टायगरला पकडले आम्ही आणि हा आमचा खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता. टायगर किंगडम मधून आम्ही आता बाहेर पडलोय. तर रिअल टायगर्स असतात तिथे आणि त्यांच्यासोबत आपण फोटोशूट करायचं असतं. तर पहिल्यांदा भीती वाटली, मला वाटली, यांना नाही वाटली, पण मस्त होता एक्सपिरियन्स, छान होता. आणि आता फोटोज व्हिडिओज पण छान आलेत. आम्ही पोहोचलोय आमच्या हॉटेलमध्ये आणि आता आम्ही इथेच लॉबीमध्ये वेट करणार आहे आणि थोड्या वेळानंतर आम्हाला एअरपोर्टवरती ड्रॉप करण्यासाठी कार येणार आहे. आता आम्ही हॉटेलमधून आम्ही चाललो आहे एअरपोर्टकडं आणि आम्हाला जे पिक करायला आलेले एअरपोर्टवरून क्राबीला ज्यांनी ड्रॉप केलं हॉटेलमध्ये, तेच ड्रायव्हर आम्हाला आता पिक करून एअरपोर्टला सोडणार आहे. आमचा हा आजचा व्लॉग आता आम्ही इथे संपवतोय. नंतर आम्ही काय काय केलं हे आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवू. आमचे येणारे व्लॉग तुम्ही असेच बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.